गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आहोत सफाळे स्टेशनला. हे बघा, हे पाठीमागे सफाळे स्टेशनचं बोर्ड आहे इकडं. आणि आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर बघा हो महेश सर आणि दिगंबर. तर आता इकडनं आपण झालो भवानगडासाठी. आजचा ट्रेक आपला भवानगडाचा असणार आहे. छोटासा किल्ला आहे, परंतु आज आपण याच किल्ला एक्सप्लोर करणार आहे. तर आता निघतो बाहेर. आपले मित्र 2-3 थांबले, त्यांची वाट बघतोय. म्हणजे ते आपली वाट बघते, आपण आता बाहेर जातोय स्टेशनच्या. हां, हे बघा आपले चौथे मेंबर जयंत सर, VIP मेंबर. अजून एक कुठे बाहेर आहे. चला अजून एक मेंबर बाहेर आहे आपलं, त्याला भेटूयात. आपण आहोत सफाळेच्या बस स्टँडला. अजून बांधकाम चाललं इकडे बस स्टॉपचं. इकडं उभं आहे. इकडनं 8:15ची बस आहे जी मधुकर नगरला जाते. त्या मधुकर नगरमध्ये उतरून आपल्याला चालत भवानगडाकडे जायचं आहे. तर आता वाट बघतो, एक 15-20 मिनटं बाकी आहे अजून गाडीचे. हे बघा, ही बस आहे लालवाली, ही तिकडे जाते. आपल्याला मधुकर नगरला उतरायचं आहे आणि तिथून चालत जायचं आहे. तर आता या बसने आपण मधुकर नगरसाठी निघालो. बघा, या लाल बसमध्ये आपण आलो बस. आणि आता इकडनं आतमध्ये एक रोड जातो, मेन रोड बसून. बघा, हा मेन रोड आहे इकडचा. आणि इकडनं एक आतमध्ये रोड जातो. इथं मधुकर नगर लिहिले बघा या बोर्डापासून. इकडनं आतमध्ये जायचं आपलं. हे बघा, हा रस्ता सरळ जातो मधुकर नगरमध्ये आणि तिकडनं आपला ट्रेक स्टार्ट होतो. आता आपला ट्रेक हा छोटासा ट्रेक आहे, म्हणजे भुईकोटच किल्ला म्हणू शकता. हे ॲक्च्युअली सागरी किल्ले आहेत जुने. या ठिकाणावरून म्हणजे जे व्यापार चालायचे ना सागरी मार्गाने, त्याच्यासाठी हे किल्ले बांधले होते. पण ह्या किल्ल्याचा मेन पर्पज आपले चिमाजी आपण त्यांनी हा किल्ला म्हणजे बांधला होता. ज्यावेळेस वसईवरती त्यांना आक्रमण करायचं होतं ना, त्यासाठी हा किल्ला बांधला होता. ह्या किल्ल्याचा उपयोग झाला होता त्यांना जास्त करून. तर पाहूया आता कसा किल्ला आहे, कारण आता बऱ्यापैकी हे किल्ले नामशेष झालेले आहेत. छोटे मोठे भरपूर पडझड झाली आणि छोटे छोटे राहिलेत, म्हणजे नामशेष काही दिवसांनी गायब होतील असं वाटतं. हे बघा, आता आपण पोहोचले मधुकर नगरमध्ये. इकडनं आपल्याला मला वाटतं 10-15 मिनटाचा वॉक आहे. नंतर आपण किल्ल्याकडे जाणार. अजून किल्ल्याचा एंट्री गेट भगवानगड. इथून किल्ल्याची एंट्री होते. भवानगड. इथून हे एंट्री गेट आहे. इकडनं आपण एंटर करतोय आतमध्ये. झाडी बिडी मस्त आहे इकडे, जंगल वाटतं एकदम. ही छोटीशी एंट्री. आणि बहुतेक ठिकाणी असे वन विभागाच्या पाट्या वगैरे लावलेले आहेत, माहिती फलक वगैरे. एंट्री तर सुंदर आहे. छोटासा किल्ला आहे. आतमध्ये गेलो, पाहूया आतमध्ये काय काय. इकडे महाराष्ट्र शासनाचे काय. तर आता 9:20 झाले. तर आपला आता ट्रेक चालू झालेला आहे. छोटासा ट्रेक आहे. साईडने बघा पूर्ण रोड आहे. आता ते गाडी आतमध्ये गेली पूर्ण, बाईक साईडने असं कंपाऊंड केले, जंगल. आणि मध्ये मध्ये असे फलक लावले तिकडे फॉरेस्टवाल्यांनी. तर आता एंट्री गेटपासून एक 5 मिनटं वरती चालल्यानंतर ना, किल्ल्याच्या बघा प्रवेशद्वारापाशी जे मंदिराचं, शिवमंदिराचं प्रवेशद्वार, त्या ठिकाणी पोहोचलो आपण. आणि तिथंच किल्ल्याचा मॅप वगैरे लावलेला आहे. हा बघा, माहिती फलक आणि मॅप. माहिती फलकाचे. छोटासा किल्ला एकदम. हां, या ठिकाणी बघा लिहिली पूर्ण किल्ल्याची माहिती. भवानगड. किल्ल्यातून एंट्री गेले ना, शंकराचं मंदिर आहे. आणि इकडे व्यवस्था भरपूर चांगली केलेली बसायला वगैरे. फक्त थोडी स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, बाकी तर आहे. किल्ला चांगला मस्त आहे आणि छोटासा आहे. नवीन ट्रेकरसाठी तर एकदम भारी आहे. हे शंकराचं मंदिर आहे.
एंट्री गेटमधून आपण आतमध्ये आलो किल्ल्याकडे. आणि हे जे शंकराचं मंदिर ना एंट्रीवरतीच आहे. हे बघा परंतु सध्या बंद आहे ते, आज लॉक आहे त्याला. हे बघा लॉक आहे, आतमध्ये एंट्री नाही करू शकत. इकडनं दर्शन घेऊया देवाचं. इकडनं आपण गड एक्सप्लोर करायला सुरुवात करूया. मंदिरापासून आता आपण सरळ पुढे निघालोय. पूर्ण बघा असं झाडांचा रस्ता आहे. हा म्हणजे एकदम सावलीत. छोटा किल्ला आहे परंतु मस्त आहे. इथून किल्ल्यावरच एंट्री गेट आहे समोरून. हा एकदम छोटाच किल्ला आहे. 2000 मावळ्यांनी बांधलेला किल्ला आहे. ते बघा इथं ट्रॉक्सची भिंत. हा हे पूर्ण दगडावर दगड ठेवून केलेला किल्ला आहे. खूप कमी ठिकाणी चुन्याचा वापर केला या ठिकाणी. बाकी कुठला हे वड असेल किंवा पेपळ असेल. हे बघा हे किल्ल्यावरचं एंट्री गेट आहे. आता जर तुम्ही किल्ल्याचं बांधकाम बघितलं ना, फक्त दगडी ठेवलेली आहे एकमेकांना. बघा कुठल्याही प्रकारचा चुना वगैरे वापरला नाही. म्हणजे भरपूर ठिकाणी नाही, मोजक्या ठिकाणी वापरलं आहे. आता हे ना हे नंतर केलेलं आहे, हे सिमेंट लावलं आहे. परंतु जे मावळ्यांनी हा किल्ला बांधला ना एवढा घाईमध्ये, तर फक्त दगडावर दगडी ठेवून हा किल्ला तयार केला होता. कमी ठिकाणी चुन्याचा वापर केला आहे. हे प्रवेशद्वार किल्ल्याचं एंट्री. इकडनं एंट्री होते किल्ल्यावर. हे बघा किल्ल्यावर एंट्री झाली आता आपली. हा हे दरवाजेचा शेप आहे पूर्ण. बघा हे खाचे जे असतात ना दरवाजे लॉक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि हे देवडी असू शकते ही छोटीशी देवडी. आता इथे संवर्धनाचं काम चालू आहे. त्यांनी फोटो वगैरे लावलेत महाराजांचे, जिजामाता आणि संभाजीराजे. इकडनं किल्ल्यावर एंट्री होती आपली. छोटासा किल्ला आहे पण मस्त आहे. म्हणजे अजून व्यवस्थित आहे. शिवाय विदाऊट चुन्यात बांधलेलं आहे, फक्त दगडावर दगड ठेवलेत. कारण हा किल्ला बांधताना खूप घाईमध्ये बांधला होता. 2000 मावळ्यांनी बांधलेला आहे. ते मेन विषय आहे. म्हणजे त्या काळामध्ये एवढं फास्ट कामं केली जात होती. आणि ते अजूनही तर किल्ले शिल्लक आहेत, आहे तशी व्यवस्थित. हे बघा बुरुज बघा. हा बघा बुरुज कसा मस्त दिसतोय. हे सगळं वसईच्या मोहिमेसाठी तयार केलेलं किल्ला आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केले ना, हा एक बुरुज लागतो. आणि इकडनं पण एंट्री सारखं केलेलं आहे. म्हणजे 2 प्रवेशद्वार हे इथून बाले किल्ल्यात एंट्री होते या ठिकाणावरून. छोटासा आहे ना एरिया, किल्लाच छोटा आहे म्हणून छोट्या छोट्या जागेत लगेच बाले किल्ल्यावर एंट्री. हा बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. ही पाण्याची टाकी ही नंतर बांधलेली, गावकऱ्यांनी बांधली होती. इकडे पाण्याची टाकी वाटतं बहुतेक. हे बघा आता आपण जी भिंत आहे ना संरक्षक भिंतीवरून चालतोय. आणि जी समोर दिसते ना ही खाडी आहे, दांडा खाडी. छोटासा किल्ला आहे. माझ्या मते अर्ध्या तासात आपला पूर्ण एक्सप्लोर करून होऊन जाईल. आता पाण्याच्या टाकीपासून आपण स्टार्ट केलं होतं आणि हार्डली एक 5 मिनटं सुद्धा नाही लागली इथपर्यंत. हा एंड आहे इथं. पूर्ण ही संरक्षक भिंत इथं संपली. ही तटबंदी किल्ल्याची. इकडनं आपण असं राऊंड मारून फेरफटका मारून पुढे जाते. किल्ल्यावर फक्त अवशेष काय आहे, ती पाण्याची टाकी ती तर बांधली आता किल्ल्या लोकांनी. त्याच्यानंतर प्रवेशद्वार बुरुज आहेत. बाकी अजून दुसरा असं काही अवशेष नाहीत. कारण हा किल्ला नंतर युद्धासाठी मोहिमेसाठी बांधला होता वसईच्या. मी खूप कमी वेळात बांधला गेलेला आहे. वातावरण मस्त आहे पण. तर आता आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर झाला आहे. म्हणजे पूर्ण त्या टोकाला जाऊन आलो पलीकडे आपण. छोटासा किल्ला आहे. हे फक्त 1727 मध्ये जी पोर्तुगीजांविरुद्ध जी मोहीम चालू केली होती ना, त्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती 2000 मावळ्यांनी. म्हणजे एकदम घाईमध्ये बांधलेला किल्ला आहे. भवानगडाची जी टेकडी छोटीशी त्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे.
छोटंसं आहे बघा, ही तटबंदी एवढी इकडनं तिथपर्यंत चालू आहे, बस संपली एवढीच आहे. आणि हे बुरुज वगैरे आहेत, 2 बुरुज आहे, प्रवेशद्वार आहे. आणि प्रवेशद्वारातून थोडंसं वरती एंट्री केल्यानंतर आणखी एक प्रवेशद्वारवर लगेच बाले किल्ला आहे. ही टाकी जी पाण्याची फक्त, ही पाण्याची टाकी ग्रामस्थांनी बांधलेली नंतर, आणि त्याला जाळ्या वगैरे लावलेल्या वरती. या ठिकाणी भगवा ध्वज लावला आहे, हे नंतरचं काम केलेलं आहे. बाकी जी भिंती वगैरे आहे ना या पहिल्या आहेत. बाकी वातावरण मस्त आहे इकडचं आणि छोटंच आहे, बरोबर 10 तासात ते एक्सप्लोर होऊ शकतो आरामात किल्ला. छोटासा आहे पण मस्त आहे. तर आता इकडनं आपण बुरुज पाहूया, नंतर खाली निघतोय. हे बघा, ही बुरुजावरती एंट्री. हा बुरुज आहे. सगळे धर्मजात पंथ भेद माणुसकीचा शिवराय नविनीती आहे संदेश क्रांतीचा लोभी मी नसणार कोणत्याही पदाचा मावळा मी असणार शिवशंभूरायांचा. तर आता आपला पूर्ण भवानगड एक्सप्लोर करून झालेला एक छोटासा किल्ला होता, परंतु मस्त होता. तिकडे संवर्धनाचं काम वगैरे चालू होतं एका ग्रुपचं, राजा शिवछत्रपती म्हणून. आता आपण खाली पोहोचलो, पायथ्याला ज्या ठिकाणावर आपण स्टार्ट केला होता बघा, हे शंकराचं मंदिर आहे. इकडनं आपण किल्ला चालू केला होता. आता आपण परतीच्या प्रवासाला निघतो इकडनं. अजून एक दुसरा किल्ला करायचा विचार चालू आहे, परंतु त्याचा दुसरा व्हिडिओ होणार आहे. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा आपण ट्रेक या ठिकाणी संपवतो. बाय.